मग जांभई त्याला काय झालं तुला? शोभा त्या पैंजणांच्या आवाजाने रात्रभर झोपच नाही आली. तुझं पैंजण पुराण अजून सुरूच आहे का? आम्हाला येत नाही तो आवाज. काय का भानू? भानू, तुम्ही ऐकलात ना पैंजणांचा आवाज? मालक, मला ना लई काम आहे, मी नंतर बोलते तुमच्याशी. शोभाताई, मी कपडे वाळत टाकते. हा पण ऐका ना, पण शोभा, खरंच पैंजणांचा आवाज येत होता. मोन्या, तुझे कान वाजत असतील. आता ना कामावर वेळेवर पोच, नाही तर तुझे 12 वाजतील. ती बया बसली ना तिकडे ऑफिस मध्ये, ती ठणाणा करेल तुझ्या नावाने. निघ आता. हो, निघतो. काय होणार याचं खरंच. हो, तुम्ही खरंच त्या पैंजणांचा मालक, पावसाळ्यात कपडे सुकण्याचा लई प्रॉब्लेम आहे. सुकता सुकत नाहीये. नाही ते बरोबर, पण मोन्या, हो अजून गेला नाहीस? नाही, निघ निघालो लवकर. निघालो. ऐका ना, अहो ते जातोयस की नाही? जातो जा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. तुम्ही पण ऐकलात पैंजणांचा आवाज? हो. ए मोहन, तुला माहितीये कोणाच्या पैंजणाचा आवाज होता? नाही, ते माहित नाही, पण मी आवाज ऐकला हे खरं. शोभा वहिनी ना, शोभा गाड झोपली होती आणि शोभाच्या पायात पैंजण नाहीच आहे. नांजू तू म्हणत होती का तू शोभा वहिनींना नवीन पैंजण गिफ्ट केलेत आणि मग ते मावशीने फेकून दिले, त्याचं काय? अरे पण प्रश्न हा आहे की चाळीत पैंजण घालून कोण फिरत होता? भानू. सॉरी, चुकून झालं. अरे ठीक आहे ना, त्यात काय चुकलं? उलट मीच चुकीच्या जागी उभा होतो. भानू पण पैंजण घालते म्हणजे रात्री भानू मुद्दाम पैंजण वाजवून इशारा देत नसेल ना? म्हणून सॉरी म्हणाली काय? रात्रीपर्यंत सुकतील ना कपडे? होय, सुकतील. काय बोलला? कुठे काय नाही काय नाही. अरे मी ह्याचाच विचार करत होतो. हा, हे प्रकरण दिसतंय तितकं साधन आहे. हा, अरे आमच्या गावी ना असाच रात्री पैंजणाचा आवाज यायचा आणि बाईचा आत्मा फिरायचा. मी काय म्हणतो, आपण हे प्रकरण इकडे थांबूया. हा बघा, आणि रात्री कोणी काय निघू नका बाहेर, नाहीतर ती बाई गळ्यात पडायची. म्हणजे अरे तिचा आत्माच आपल्या मानगुटीवर बसायचा. रात्री कोणी बाहेर पडू नका. हा, रात्रीचं लक्षात ठेवा. बघा, बाहेर पडू नका, नाहीतर मग मी सांगायचं काम केलंय. अहो, तुम्ही अजून इथेच? नाही, निघतो. हा, जातो काय जातो? डबा विसरलाय, थांबा जरा. जा भानू, देऊन ये जा. न्या. मग आता काय मी खाली जाऊ का? नाही. तर मालक, डबा. हो, थँक्यू. भानू, हा, तुला आला का काल पैंजणाचा आवाज? नाही. तुम्हाला आला? हा, अरे बापरे, काय चाललंय आपल्या चाळीत? भानू म्हणजे काल रात्री भानूच पैंजण घालून फिरत होती. हा, ये चहा तयार आहे. अगं तयार असून काय उपयोग?
पाय तर शाबूत हवेत नाही यायला. का काय झालं पायाला? काही कळत नाही ग. कुठले तेव्हापासून दुखतायत खूप. आई ग आई 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 ग. एक काम कर, खालीच आराम कर, मी नाश्ता पाठवते. हा बर बर. काय झालं वहिनी? काही नाही काय, आई इतकी आळशी झालीये ना, आता वरती येऊन नाश्ता करावा लागेल ना, म्हणून मला सांगते माझे पाय दुखतात म्हणून. झोपून झोपून कोणाचे पाय दुखतात का? कारण देते नुसती. जा नाश्ता घेऊन. होय. आई पण ना. वहिनी काय ठेवलं? फोन काढा ना माझे फोटो. मावशी येऊ का? ताईने तुमच्याकडे नाश्ता पाठवलाय. ये. काय तुमचं पाय अचानक दुखायला लागले? तू चेटूक केला असशील. काय मावशी, मी आज तुमच्याकडे नाश्ता घेऊन आले आणि तुम्ही माझ्यावरच आरोप करताय. हे घ्या, गप नाश्ता करा. प्लेट गेला, मी नंतर येते. ए कुठे चाललीस? आधी माझे पाय चेपून दे. मावशी मला लई काम आहेत, मी नंतर येते. ए तुझी कामं नंतर कर हा. आधी माझे पाय चेप. त्या शोभीला काय सांगायचं ते सांगते मी. ये लवकर लवकर ये, खूप दुखतायत ते. आई ग आई. आई, आ सावकाश. पण मावशी तुम्ही काल पैंजण खाली टाकायला नको होते. काय झालं मावशी? पाणी दे ग. आई ग आई. आई ग. विषय काढू नकोस त्या पैंजणाचा. अगं ते काय पैंजण होते का? असे खोटे पैंजण आपल्या बायकोला आणते का कोणी? शी, कसली जुनी फॅशन होती ती. हे असले पैंजण पायात न घातलेले बरे. बस पायाला त्रास. बघतेस काय? पाय चेप. हळू. जोरात ग. कुंभ जळाला पण अजून पीळ नाही गेला. त्या म्हातारीची खोडणं मोडायलाच हवी. आज रात्रीला एवढी फिरवते की उद्या पैंजण घालायलाही होणार नाही तिला. अरे ही तर भानू नाही. नाही मला वाटलं भानू असेल. नाही नाही भानूच आहे बहुतेक. नाही नाही, कुठल्या तरी म्हाताऱ्या बाईचं भूत आहे. ए म्हाताऱ्या बाईचं भूत नाही, तुझ्या सासूबाईचं भूत आहे. सासूबाई? हा अरे भूत नाही, मावशीत आहेत त्या. अरे पण त्या अशा का फिरतायत? सासूबाई. सासूबाई. हो मावशी. सासूबाई. मावशी 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 हो मावशी मावशी मावशी. इथं काय करते? हा क्या आता असं दाखवू नका, तुम्हाला काहीच माहित नाही. नाहीतर काय. हो मावशी काय हो? काय करताय तुम्ही? आणि रात्री हे असं फिरून चाळीतल्या लोकांना घाबरवायचं काम करताय का? मावशी तुमचं वय काय, तुम्ही करताय काय? हे असं रात्री पैंजण घालून फिरणं शोभतं का तुम्हाला? इन्सर्ट. काय मावशी, मला काहीच कसं कळत नाही. तुम्हाला मुलगी आहे, जावं आहे, तरी तुम्ही असे वागताय. हे बघा माझं ऐक. ए मोहन, आता तू काय मध्ये बोलू नकोस हा. मावशी हे तुमचं वागणं आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हा बरोबर आहे, नाही पटलं. हे बघा मावशी, तुमच्या वयाचा आदर करतो म्हणून मी जास्त काही बोलत नाही, पण प्लीज असं नका वागू. ते काय सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर केलं.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.